सार्वजनिक बांधकाम विभागाची कामं केली आहेत पण बिलं अडकली आहेत। महाराष्ट्रातील शेकडो कंत्राटदारांची सुमारे 96,000 कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत। थकीत बिलं मिळत नसल्यानं शासकीय ठेकेदार संघानं आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय। तसंच कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणं आंदोलनाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत बिलं मिळणार नाहीत तोपर्यंत नवीन कामं सुरू होणार नाहीत अशी भूमिका कंत्राटदारांनी जाहीर केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा आणि शासनाच्या विविध विभागांकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची पायाभूत सुविधांची कामं होतात, पण प्रत्यक्षात राज्यातील हजारो कंत्राटदारांची आणि ठेकेदारांची बिलं थकीत आहेत। संपूर्ण राज्यात सुमारे 96,000 कोटी रुपयांची बिलं प्रलंबित आहेत, त्यामुळे शासकीय कंत्राटदार चांगलेच अडचणीत आलेत। यंत्रसामुग्रीची देखभाल, कामगारांचा पगार आणि अन्य खर्च कायम असतो, पण शासनाकडून बिलांची रक्कम वेळेवर मिळत नाही, त्यामुळे अनेक कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या आहेत। केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांची बिलांची रक्कम सुमारे 29,000 कोटी रुपये आहे, तर जलजीवन मिशन आणि जीवन प्राधिकरणाची 35,000 कोटी रुपयांची बाकी आहे। थकीत बिलं मिळाली नाहीत तर 15 एप्रिलपासून बेमुदत काम बंद आणि सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा ठेकेदारांच्या संघटनेनं दिला होता। त्यानुसार कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आणि जिल्हा शासकीय ठेकेदार संघाच्या वतीनं आजपासून जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू झालंय। बिलं मिळत नसल्यानं कंत्राटदारांवर बँकांच्या कर्जाचा डोंगर वाढत असून त्यांची बँकातील पतही कमी झाली आहे। शासनानं कंत्राटदारांची बिलं द्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाचे ठेकेदारांनी केलेल्या कामाची देयके जवळजवळ सर्व डिपार्टमेंट मिळून 66,000 कोटीची बिले प्रलंबित आहेत। त्यातील ह्या मार्चला फक्त 6 ते 7% रक्कम दिल्यामुळे ठेकेदार सगळे हातबल झालेले आहे। जवळजवळ 1-2 लोकांनी तर आत्महत्या केलेली आहे आणि पुढच्या ठेकेदारांचं सर्व बँकेची खाती NP झालेली आहेत आणि लोक देणेकरी सगळ्यांच्या घरी येऊन बसलेले आहेत। तर शासनाला मी विनंती करतो की लवकरात लवकर ही दिनी 70 ते 80% द्यावीत आणि आत्महत्या थांबवावीत आणि तसेच नवीन वित्त विभागाने जो JR काढलेला आहे की जुनी दिनी दिल्याशिवाय नवीन टेंडर्स काढू नयेत, ती अधिकाऱ्यांनी सर्व अंमलबजावणी करावी ही मी अधिकाऱ्यांना पण विनंती करतोय। गेल्या वर्षी 1,16,500 कोटी रुपयांची बिलं प्रलंबित होती। यंदा ही रक्कम 96,400 कोटी इतकी आहे। गेल्या 17 महिन्यात शासनानं केवळ 200 कोटी रुपयांची बिलं दिली आहेत। त्यामुळे राज्यातील सुमारे 3 लाख कंत्राटदार आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या 4 कोटी लोकांच्या आयुष्यावर परिणाम होऊ लागलाय। त्याची शासनानं गंभीर दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात ND लाड, BS पाटील, शिवाजी काशीत, कुलदीप पाटील, संजय पाटील, सुनील नागराळे, विजय सावंत, सुरेश नलवडे, गणेश खाडे यांच्यासह कॉन्ट्रॅक्टर सहभागी झाले होते।